बीडचे खासदार बजरंग सोनवणे बोलतायत, आपण थेट जाऊया. वॉचमॅन साहेब, त्या वॉचमॅन सोनवणे नावाच्या वॉचमॅनला पण मारलं गेलं. त्याला मध्ये सोडत का नाही म्हणून मारलं गेलं. त्याला जातीवाचक शिवीगाळ केली गेली. ठीक आहे. आणि ही घटना घडल्याच्या नंतर संतोष देशमुख हे सरपंच आहेत त्या गावचे, त्यांना ती घटना त्या जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांनी फोन करून सांगितलं की अशी अशी घटना घडली गेली, मला इथं मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केलेली झाली, सरपंच मला तुम्ही मदत करा. सरपंच असो, पोलीस पाटील असो, त्यांचं नियमाप्रमाणे गावातील कुठलीही घटना घडली तर तिथं जाऊन त्यांचा संयमाने ते मिटवणे हे त्यांचं काम आहे. या दृष्टिकोनातून सरपंच तिथे गेले असता त्यांना पण तुम्ही इथं का आलात म्हणून मारहाण झाली गेली आणि त्या मारहाणीचे व्हिडिओ पण व्हायरल झाले गेले. सरपंच त्याच्यावर सगळे निघून घेऊन लोकांनी काही मध्यस्थी केली. सरपंचाच्या या दोघांच्या जी काही थोडाफार वाद झाला होता याच्या मध्यस्थी झाली. ही मध्यस्थी झाल्याच्या नंतर हे लोक तिथून निघून गेले. त्याच्यानंतर किंवा काही लोकांनी गावातल्या मॉब बघून गेले असतील समजा. मग याच्यानंतर यांना जातीवाचक शिवीगाळ झाल्यामुळं ती जी गार्ड आहे तिथला सोनवणे नावाचा तो आणि सरपंच स्वतः पोलीस स्टेशनला येऊन एक फिर्याद दिली गेली. पण ती फिर्याद घेण्यासाठी जवळपास 3-4 तास पोलीस स्टेशननं त्यांना बसवलं तरी फिर्याद त्यांची घेतली नाही. आणि त्यांनी म्हणत होते की आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, तुम्ही तशी फिर्याद घ्या. पण आमच्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटनं तशी फिर्याद न घेता काहीतरी थातूरमातूर गुन्हा दाखल केला. आणि ती 6 तारखेच्या नंतर परत 7-8ला शनिवार रविवार आला आणि या सदरील आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये 9 तारखेला त्यांनी अटक दाखवून जामीन दिली. आता हे असं का घडत होतं बीड जिल्ह्यात याचा शोध घेणं सर्वात महत्वाचं. हे अशा घटना का घडतात की ती पोलीस स्टेशनला त्यांची जी जातीवाचक शिवीगाळ केलेली जी गुन्हा घेऊ नका किंवा साधाच गुन्हा दाखल करा म्हणून कुणाचा फोन आला हे तपासणं गरजेचं आहे. ही माझी मागणी की त्या दिवशी 6 तारखेलाच कुणी फोन केला आणि कशावर ह्यांनी साधी फिर्याद घेतली पोलिसांनी. आणि याच्यामध्ये PSI जे सस्पेंड झालेले आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते का याचा पूर्ण तपास करायचा आहे. तर ते करताही आहेत. तर या सर्व गोष्टी करताना सोमवारी 9 डिसेंबरला ज्या दिवशी या आरोपींना जामीन झाली, जामीनवर सोडलं गेलं, त्या आरोपीबरोबर PSI आपल्याला दिसतात. त्याचे व्हिडिओ व्हायरल तुमच्या सर्व चॅनलनी पण केलेत. आणि हे सर्व झाले असताना एका हॉटेलमध्ये सरपंचाच्या भावांना पण त्या हॉटेलमध्ये बसला असताना जवळ बोलून घेऊन बोललेले व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याच्यातच कुणीतरी म्हणतंय की हा व्यावहारिक विषय आहे. मान्य आहे, व्यावहारिक आहे, पण सरपंचाचा व्यावहारिक विषय नाहीये. व्यावहारिक विषय करणारे कुणीतरी वेगळेच असावेत जर व्यवहारातून असेल तर. कारण हे खंडणीचाच विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. जे कोणी व्यवहारातून हे झालंय म्हणतात ना त्याच्यात ती तथ्य आहे. ते कसं तथ्य आहे तर त्यांनी ते व्यवहारातून झालं याचा अर्थ त्यांनी वेगळा घेतायत. पण आमच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं वेगळं असावा. आणि या सर्व गोष्टी करत असताना 9 तारखेला त्यांनी सोडल्याच्या नंतर PSI पाटील नावाचे जे आहेत त्यांच्यासोबत ही आरोपी होते. मग ही आरोपी त्यांच्यासोबत असताना PSI पाटील त्यांना काय प्रोटेक्शन देत होते किंवा काय कट रचित होते, या कटामध्ये तेही सामील होते का असा मी पहिल्या दिवसापासून जी मी 9 तारखेला संध्याकाळी बाईट दिली तेव्हापासून सांगतोय की ही जी PSI आहेत ते याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत. आणि माझ्या त्या म्हणण्याला ग्राह्य धरून म्हणा, तपासाचा भाग म्हणून म्हणा, त्यांनी त्याच्या सहआरोपी त्यांना केलं गेलं. त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचे मी आभार मानणार आहे. पण पोलीस डिपार्टमेंटचा मला हे कळत नाहीये की त्यांनी 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर त्याचा राग मनात धरून जी 6 तारखेची घटना घडली, 9 तारखेला यांना जामीन झाली. सरपंच त्यावेळेस लातूरला गेलेले होते. लातूरून आल्याच्या नंतर केजच्या धारूर चौकापासून त्यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि त्यांच्या मागं पुढं गाड्या ठेवून त्यांना अडवून संतोषला गाडीतून बाहेर काढून मारीत बाहेर काढलं. असं साधं नाही काढलं. आणि 3 वाजून काहीतरी 27 मिनिटाला 25 मिनिटाला घटना समजा 3:30च्या दरम्यान थोडी 10-5 मिनिटं अगोदर. बजरंग सोनवणे यांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणार आहे.